आम्ही तुला काय कोकणात आम्ही कोकणात शूट नक्कीच करतोय. आता जाऊ आम्ही कोकणात शूटिंगसाठी, पण आमचा प्रोमो कोकणातला नाहीये. तुम्हाला सूर्या नावाचा एक मुलगा आहे, अतिशय मस्तीखोर आहे. गावामध्ये त्याला त्याला दशावताराची आवड आहे लहानपणापासून. आणि नाटक पण तू सायमल्टेनियसली करतेच आहेस. नाटकाचे प्रयोग आणि हे आता मालिका आहे, कसं सगळं करणार आहे? नमस्कार, सेलिब्रिटी कट्ट्यावर मी ऋषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तन्वी आणि शाल्व आपल्याला पुन्हा भेटीला येणार आहेत. पहिल्यांदाच फ्रेश जोडी आपल्या भेटीला येणार आहे. विसरू नको तू मला या मालिकेच्या निमित्ताने. आणि खरं तर मराठी मालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 8 मालिकांचं लॉन्चिंग आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि आम्ही तर खूप एक्सायटेड होतो की नेमकं काय असणार आहे आख्यान. म्हणजे तुम्हाला जेव्हा हे कळलं तर तेव्हा तुम्ही किती एक्सायटेड होता दोघं जण? आम्हाला ऍक्च्युली हे नव्हतं माहिती, कारण कोणालाच बाकी लोकांना सांगितलंही नव्हतं की आपण 8 शो एकदम येत आहे. सो आम्ही खूप एक्सायटेड होतो की आज काय असणार आहे. आणि 8 नवीन शो येत आहे ते कळल्यानंतर खूप आनंद वाटला की वा, आपलं एक काय म्हणतात, आता एक जी नवीन कुटुंब येत आहेत त्यातलं आपलं एक कुटुंब आहे. सगळे प्रोमो, सगळ्या मालिका खूप उत्तम आहेत आणि ते छानच होईल सगळं. येस. आणि खरं तर तुमच्या दोघांची ही पहिलीच मालिका आहे स्टार प्रवाह सोबत, है ना? सो कसा होता तो पहिला जो कॉल होता या मालिकेसाठी? सो कसा होता हे? आणि तुमच्या दोघांची पहिली भेट सेटवरची ते सुद्धा मला ऐकायचं. सेटवरची किंवा प्रोमो दरम्यानची ते पण. पहिला ती कॉल. मला कॉल असा काही नव्हता. मी खूप योगायोगाने माझं या मालिकेमध्ये मी आलोय. माझ्या एका मित्राचं, खूप जवळच्या मित्राचं लग्न होतं. तिथे आमचे प्रोड्युसर सचिन दरेकर सर होते. तिथे आम्ही भेटलो आणि बोलता बोलता तेव्हा माझी खूप मनापासून इच्छा होती की स्टार प्रवाहाबरोबर कधीतरी आपण काम करावं, कधीतरी आपल्याला मिळावं. आणि मी ते युनिव्हर्समध्ये पाठवत होतो. तर बोलता बोलता दरेकर सर म्हटले मला की आम्ही एक स्टारवरती शो करतोय. तर मी त्यांना सांगितली माझी इच्छा, की माझी अशी इच्छा आहे की स्टार बरोबर काम करावं. तर ते मला म्हटले, मग ये आपण करूयात शो. मला छान. खूप आनंद झाला. त्यांच्या त्या गोष्टीसाठी त्यांनी माझ्यावर ब्लाइंडली विश्वास ठेवला. त्याच्यासाठी मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. की आणि स्टारनी सुद्धा, सतीश सरांनी हा ब्लाइंडली विश्वास ठेवला की हा करू शकेल. तिथेच आय थिंक मला छान वाटतंय. तन्वी. मलाही खरं तर चॅनेल वगैरे हा विषय खूप डोक्यात नंतर येतो. आपण एखाद्या उत्तम कामाच्या शोधात असतो आणि ते काम मिळावं. तसाच रॅन्डम मलाही या मालिकेसाठी कॉल आला आणि नंतर कळलं की आपण अशा अशा वाहिनीसाठी करतोय. अर्थात माझ्यासाठी ही वाहिनी नवीन आहे, त्यामुळे मग एक्साइटमेंट अजूनच आहे. तर मला छान वाटतंय की चला, एका वेगळ्या वाहिनीवर आपण काम करतोय. सगळीजण खूप एफर्ट्सनी काम करतायत, सगळी उत्तम माणसं आहेत. सो आता बघायचा हा प्रवास कसा होतो. आणि जसं मगाशी म्हटलं, कुटुंब कीर्तनातून आता तू या कुटुंबात आलेली आहेस आणि सगळीच कुटुंब हे तुझ्यासाठी नवीन आहे खरं तर. आणि प्रोमो दरम्यानचा मला एक किस्सा ऐकायला नक्कीच आवडेल, कारण कोकणातलं सगळं ते शूट दिसतंय आम्हाला. तू स्वतः कोकणाची आहेस, कुडाळची आहेस. हो, मी कुडाळची आहे. तर तो कसा माहोल होता आणि जेव्हा तुला कळलं की कोकणात आपल्याला हा प्रोमो शूट करायचा आहे, तेव्हा तुला काय वाटलं? आम्ही तुला काय कोकणात? आम्ही कोकणात शूट नक्कीच करतोय. आता जाऊ आम्ही कोकणात शूटिंगसाठी, पण आमचा प्रोमो कोकणातला नाहीये. तुम्हाला सगळ्यांना तेच म्हणतोय, शूटिंगची गंमत आहे की तुम्हाला ते कोकण वाटतंय ह्यातच. पण यासाठी एक्झॅक्टली मी हेच म्हणेन की यासाठी क्रेडिट सगळं टीमला गेलं पाहिजे, कारण त्यांनी इतकं कमाल लोकेशन शोधून काढलं. कारण एका दिवसात कोकणात जाऊन शूट करून यायला काही कामाच्या निमित्ताने आम्हालाही पॉसिबल होत नव्हतं. त्यामुळे प्रोमोसाठी त्यांना खूप फिरावं लागलं. त्यांनी छान लोकेशन शोधलं जिथे आम्ही हे शूटिंग केलं. आता तुम्हाला सगळी गोष्ट कोकणातली खऱ्या खऱ्या कोकणात जाऊन पाहायला मिळेल. पण लोकेशन कुठलं होतं त्या प्रोमोचं, पण ते तरी रिव्हील करा. ते लोकेशन खूप गुपित आहे, कारण ते लोकेशन खूप युनिक आहे, ओके. कोकणासारखंच वाटणार आहे. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की राहू दे ते सिक्रेट. बाकी तर कोकणात आता हा. बघायला मिळेल. पण तुमच्या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झालेली आहे की नाही अजून? शूटिंगला सुरुवात झाली. पण त्या दरम्यानचा काही असा किस्सा आठवतोय का, की सेटवरती पहिली तुमची भेट झालेली आहे आणि त्या दरम्यान एक हाय हॅलो आपलं होतच असतं. सो त्या दरम्यानचा एक काही किस्सा मला ऐकायला आवडेल. आय थिंक किस्से होण्या एवढं शूटिंग झालेलं नाही. आम्ही आता एकत्र शूटिंग केलंच नाहीये.
ओके. सो पण किस्से होतील, तुम्ही हा. भेटत राहा, मी किस्से सांगत राहू. येस, डेफिनेटली. मला तुमच्या दोघांच्या भूमिकांविषयी जाणून घ्यायला नक्की आवडेल. सो सूर्या नावाचा एक मुलगा आहे, हम्म. अतिशय मस्तीखोर आहे. हम्म. गावामध्ये त्याला त्याला दशावताराची आवड आहे लहानपणापासून. आणि पुढे काय होतं हे जाणून घ्या मालिका. मालिका बघून. वा. वैदेही नावाचं पात्र मी साकारते, जी एक डॉक्टर आहे, जी मूळची कोकणची आहे. मग ती शहरात जाऊन डॉक्टर झाली आणि आता तिला वाटतं की आपलं आरोग्य केंद्र आपण पुन्हा गावी जाऊन सगळ्याची सुरुवात करावी, म्हणून ती परत गावी आली आहे. आणि ही लव्ह स्टोरी घडते. सो ती आम्ही आता नाही सांगणार तुम्हाला, त्यासाठी तुम्हाला आमची मालिकाच पाहायला लागेल. किती छान. पण तन्वी, मला असं वाटतं की तुझ्या मूळ स्वभावाच्या थोडंफार जवळपास जाणारं हे कॅरेक्टर आहे का, असं मला वाटतंय. स्वभावाचं मला आता नाही माहिती, कारण पुढे काय लिहून येईल आपल्याला माहिती नाही. पण त्यातलं साम्य हेच आहे की ती मूळची कोकणची असते, मग पुढे शिक्षणासाठी शहरात गेली. आणि डिफरन्स हा आहे की परत ती कोकणात आली. जे की मी तन्वी म्हणून मी मूळची कोकणची आहे, मी शिक्षणासाठी पुण्यात होते, मग आता मुंबईत आहे. परत कोकणात गेली नाही, पण आता कामानिमित्त जाते. कोकणात, सो आणि शेवटचा एक प्रश्न की नाटक पण तू सायमल्टेनियसली करतेस आहेस. नाटकाचे प्रयोग आणि ही आता मालिका आहे, कसं सगळं करणार आहेस? ते तुम्हाला समजेल लवकरच, कारण हा म्हणजे ते कळेल लवकरच. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो Yes. मच.